मी तेल लावून घेतलं. मला 12 इडल्या हव्यात, त्याच्यामुळे मी एवढीच लावणार आहे, एक नाही लावणार आहे ॲक्च्युली. आपण ठेवतो. मी हे सगळं इडलीच्या भांड्यात ठेवते अशा पद्धतीने. आणि याला हे झाकण लावून देऊ आपण. गॅस चालूच आहे. आपण कुकरला इडली लावलेली आहे. आता आपण ही इडली साधारण 15-16 मिनटं असेच बॉईल होऊन देऊ आणि नंतर बघू. 15 मिनटं झालेली आहेत. आता आपण आपली इडली बघूया. मस्त अशी वाफळलेली इडली टम्म फुगलेली आहे आणि रेडी आहे. आपण काढून घेणार आहे आता. मी असं काढून घेते. मस्त अशी इडली रेडी आहे. मस्त अशी सॉफ्ट अशी इडली आपली रेडी आहे. आता हे थंड होऊ देऊ आपण आणि नंतर काढू. बघू शकताय तुम्ही किती इझिली इडली निघते आणि सॉफ्ट पण किती. आता मी हे सगळे इडल्या काढून घेतले. बघ इझी निघतात. मस्त अशा इडल्या तयार आहेत आपल्या. सांबर सोबत खाऊ शकता, चटणी सोबत पण खाऊ शकतात. इडली वडाही बनवू शकता अशा पद्धतीचा. एकाच्या ह्याच्यात सर्व काही दाखवता येत नाही, त्यामुळे मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांबर, माझी चटणी, वडा कसा बनवला हे पण दाखवेल.